नमस्कार। आज आपण सिद्धेश्वर किरोली या गावाला भेट देणार आहोत। तिथलं सिद्धेश्वराचं देवस्थान फार प्राचीन आहे, त्याला भेट देऊन ते तुम्हाला त्याचं दर्शन घडवणार आहोत। आज खऱ्या अर्थानं बघितलं तर काही प्राचीन मंदिर आहे, त्यामध्ये या मंदिराचा समावेश होतो। फार शहाजी राजांपासूनचं हे मंदिर आज आपल्याला बघायला मिळतं। फार सुंदर असं मंदिर आहे, तुम्ही एकदा अवश्य भेट द्या, तिथला इतिहास जाणून घ्या। खऱ्या अर्थानं खटाव तालुका हा ऐतिहासिक तालुका म्हणून म्हटला जातो, त्यातलंच एक मंदिर आपण आज बघणार आहोत। औंधपासून 25 मिनिटाच्या अंतरावर असणारं हे सिद्धेश्वर किरोली हे गाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथील एक सुंदर असं गाव। सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं असणारं गाव हे आध्यात्मिकरित्या सुद्धा सुंदर आहे। वरुड गावच्या जरा पुढे आल्यानंतर आपल्याला रस्त्यावरच मंदिर आपल्याला दिसतं। अतिशय सुंदर दिसल्यामुळं आपलं मनही त्या मंदिराकडे आकर्षित होतं। फार प्राचीन असणारं मंदिर इथल्या भाविकांचं श्रद्धास्थान आहे। श्री सिद्धेश्वर महादेव देवस्थान या ठिकाणचं फार जुनं प्राचीन काळातलं एक देवस्थान आहे। किरोली सिद्धेश्वर तालुका खटाव जिल्हा सातारा या गावचं प्रमुख आराध्य दैवत आहे। या ठिकाणचं असणारं हे मंदिर अगदी 700-800 वर्षापूर्वीचं आहे। दगडी बांधकाम असलेलं आणि भव्य दिव्य असं दगडाचा मंडप असलं हे अतिशय सुंदर असं मंदिर आपल्याला एका दृष्टिक्षेपात पाहायला मिळतं। खऱ्या अर्थानं सोमवार असो आता इतर वारी असो, इथं या ठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात। आज आपण अशाच एका मंदिरामध्ये भेट देण्यासाठी आलेलो आहोत। तुम्हाला जर ऐतिहासिक मंदिराची बघण्याची आवड असेल तर नक्की तुम्ही या मंदिराला भेट द्या, कारण अतिशय सुंदर असणारं आणि वातावरण अतिशय आध्यात्मिक, शांत आणि फार सुंदर असं वाटणारं, मनाला शांतता देणारं। हे सिद्धेश्वर किरोली मंदिर सिद्धेश्वर मंदिर म्हणून आहे। सिद्धेश्वर किरोली इथे शिवनाद होतो। शिवनाद म्हणजे पिंडीतून आवाज येतो शिळ घातल्यागत, त्याला शिवनाद म्हणतात। हा मंदिराला जवळजवळ 750-800 वर्ष झालेले आहेत। फार प्राचीन मंदिर आहे। काय इतिहास आहे इथला, म्हणजे नक्की शिवाजी महाराजांच्या, शहाजीराजांच्या आधीकडचं मंदिर आहे। शिवाजी महाराजांच्या आधी, शहाजीराजांच्या काळातल्या आधीचं। बरं। कधी कधी कार्यक्रम असतात वर्षातून श्रावण महिना, कार्तिक महिना, महाशिवरात्र आणि गुढीपाडव्याला असा आज उत्सव असतो। पिंडीवर पूजा असते मोठ्या। कार्तिक महिन्यात दीपोळे पाडव्यापासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत शंकराचं जे काय घडलेलं आहे सगळं आम्ही वेगवेगळं दाखवतो। पिंडीवर मोठी पूजा असतात। अजून काही इतिहास सांगता येईल? मंदिर कुणी निर्माण केलं किंवा हे नाही कुणाला सापडलं, म्हणजे ग्रामस्थांच्या मदतीनेच आता सध्या काम चालू आहे? त्यावेळी पूर्वीच 750-800 वर्ष, म्हणजे फार जरा 7-8 गेले ते। काय महत्व आहे आध्यात्मिकरित्या इथं? महत्व म्हणजे इथे पिंडी म्हणजे उंबऱ्यापासून आत कोण जाऊ शकत नाही, पावित्र्य ठेवलेलं आहे इथं। आणि पावित्र्य ठेवल्यामुळे हा पिंडीतून नाद निघतो, शिवनाद म्हणतात त्याला, शिवनाद। सध्या आपण पुजारी आहात का? मी इथं पुजारी आहे। काय नाव आपलं? अशोक गुरव। अशोक गुरव नाव आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। नमस्कार। मंदिराच्या परिसरामध्ये एक दीपमाळ सुद्धा आहे। अतिशय उंच असणारी दीपमाळ भाविकांचं आकर्षक केंद्र आहे। त्याचबरोबर मंदिरामध्ये पाण्याची व्यवस्था करण्यासाठी प्राचीन विहीर आहे। तुम्ही बघत आहात की अजूनसुद्धा एवढा कडक उन्हाळा असूनसुद्धा या मंदिरामध्ये असणाऱ्या विहिरीला पाणी आहे। दगडी बांधकाम असणारी विहीर प्राचीन मंदिरातली एक अतिशय सुंदर असं ठिकाण म्हटलं जातं। मंदिराला भव्य दिव्य असं शिखर आहे, त्यामुळं भाविकांचं या ठिकाणी लक्ष वेधलं जातं। भव्य दिव्य असणारे मंदिर अनेक वेळा सांस्कृतिक केंद्र बनलेलं आहे।